रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीलाही जोड नाही आणि शौर्यालाही तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याचं छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान आणि मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान. मराठ्यांचा इतिहास आठवला की मराठ्यांचा जो भगवा असं म्हणत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे आणि त्यांच्या कुशीतून हे स्वप्न देखणं उदयास आलं तर आज माता जिजाऊ आईसाहेब. ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही तर ते 10 पटीने वाढवलं असं ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिकपणा व परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणून असतात नाजूक कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जणी. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करणारे संत तुकोबर आहे. दिवसभर हातात खराटा आणि गाव स्वच्छ करायचं, रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोरगरिबापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर धर्मवीर भाऊराव पाटील. माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी आज ज्यांच्यामुळे बोलू शकते तर सावित्रीबाई फुले, महात्मा फुले. त्यांच्या राज्यघटनेवर साऱ्या देशाचा कारभार चालतोय ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महामानवांना अभिवादन करते. 16व्या शतकात एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, एकावेळी त्याकडे कंबारे घुमघुमली. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला, अरे माझा राजा जन्मला. दलितांचा कैवारी आणि दुष्टांचा सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.